ओम नमः शिवाय. मी गीताच्या दुनीत तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत. तर आत्ताच मी लातूरहून आली गावाकडं आणि गावाकडे येण्याचं विशेष कारण आहे, मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि आज मी एकटी आली कारण यांना कशी रजा भेटली नाही, त्याच्यामुळे यांनी म्हणले की तुला जायचं असलं तर जा तू, बसनी तुला मी बसून देतो. आणि ते मग सोडवायला आले ते बसस्टँडला मला. आणि मग 9ची बस होती, मला यायला जवळपास 10:30 वाजले. 1.5 तासाचा रस्ता आहे. आणि आल्या आल्या स्वच्छता काय काय आहे, खराब काय काय झाले हे सगळं बघणं सुरू होतं. पडदा पडलेला दिसला आणि ह्या पडद्याचं काहीतरी मला करावं लागणार आहे, कारण जर वेळेस आलं की हे निष्ठल्याला दिसायला आहे. बघू आता, डबल स्टिक लावून त्याला एकदा पॅक करून घेणार आहे. आणि आल्या आल्या पायपुसणी टाकण्याचा आठास असते की जेणेकरून बाहेरची धूळ ही घरामध्ये येऊ नये. कारण कसं आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एवढी धूळ घरामध्ये तर नसती. आणि असं म्हणत आले आणि समोर पाल मरून पडलेली दिसली. एवढं मला तर घाण वाटतं ह्या पालीचं, अजिबात आवडत नाही मला ही पाली, उंदरं, बेंडकुळे असं अजिबात आवडत नाही ते. आणि एवढी म्हणजे किळसवाणी वाटते का भीती वाटते, मला काही समजत नाही म्हणल्यासारखं आहे. आणि कसं पावसाळा असल्यामुळे धूळ खूप कमी झाली, म्हणजे सध्या एवढी धूळ दिसतच नाही. ही तर नॉर्मल आता 8-10 दिवस बंद घर म्हणलं एवढी तर असणार. हे पालीच्या लेंड्या ते पडलेल्या होत्या, वट्टा बिट्टा सगळं साफ करून घ्यायचा होता. आणि आल्या आल्या अगोदर कसं खिडक्या दरवाजे जरा उघडले ना तर मधला जे कुमट वास असते ते बाहेर जाते आणि बाहेरचं जरा फ्रेश वाटतं आपल्याला पण, कारण 8 दिवस घर बंद म्हणलं की ते वास येणारच झाला. आणि मस्त असे फुलं आलेली होती जास्वंदाला, मस्त जास्वंद असं लकडून गेलं तर फुलांनी, किती भारी दिसायलं आहे ना. आणि इकडं कसं गेटच्यामध्ये कुणाला येता येत नसल्यामुळे हे फुलं जसच्या तसे राहतात. जे काही झाडाचे हे आजचे फ्रेश फुलं आहेत आणि जे काही खाली गळालेली दिसायली होती, जे काही अगोदर येऊन गेलेली असतील फुलं. आणि म्हणलं चला आता वट्टा स्वच्छ धुवून घेता येते. आणि हे झाडाला पण पाणी टाकायचं होतं, कारण इथलं पण झाड थोडंसं पाणी पूर्ण सुकून गेलेलं होतं. मग आल्या अगोदर पाणी टाकलं झाडाला आणि वरती पण जे वेल सोडलेला आहे त्याला पण मी पाणी टाकून घेतलं. आणि खालचं आता मी थोडंसं स्वच्छ करून घेणार आहे, कारण मातीची धूळ हे अशी चिटकून बसलेली असते, मध्ये मध्ये पाऊस येते त्याच्यामुळं तर ते असे थेंब खूप चिकट वाटतं. ते ब्रशने साफ केल्याशिवाय कसं आपल्यालाही स्वच्छ वाटत नाही. आणि मग म्हणलं चला आता अगोदर पाठीमागचं स्वच्छ करायचं, आणि पाठीमागून स्वच्छ करत आलं ना समोर तर मग सगळंच फ्रेश होऊन जाते, सगळं स्वच्छ होऊन जाते. मग पाठीमागचं तर सगळं स्वच्छ करून झालं, म्हणलं चला आता पायऱ्या मी झाडून घ्यायला लागले होते. आणि पायऱ्या झाडताना माझं लक्ष गेलं की पूर्ण कुंड्यामधली माती सुकून गेलेली आहे, पाणी सुकून गेलं आहे, माती ही कोरडी पडलेली आहे. म्हणलं चला आता झाडाला पाणी टाकावं लागणार आहे अगोदर, कारण कसे नंतर मग ते वाळल्यासारखे होतात, पानं गळती सुरू होती त्याची. आणि प्रत्येक झाडामधलं चेक करायला तर प्रत्येक झाडाच्या खालचं पूर्ण पाणी सुकून गेले, कारण 8-10 दिवस झाले जवळपास. आणि पुण्याहून आल्यापासून तर काय पाणी देण्यात आलेलं नव्हतं. मग त्याच्यामुळं अगोदर म्हणलं चला आता पिवळे पानं झालेली आहेत ते काढून टाकावे, पायऱ्या झाडात आणलेल्या आहेत. आणि आता पाणी टाकून घेणार आहे, म्हणजे कसं झाडाचं पूर्ण काम एकदा झालं की आपल्यालाही छान वाटते. कारण एवढ्या दिवस बिन पाण्याची बिचारी राहतात, हेच खरं कमाल आहे त्यांची. आणि असे मस्त हिरवेगार झाडं आहेत. आणखीन पण 8-8, 10-10 दिवस खरं तर झाडा नाही पाणी नाही, तरी पण तुम्ही बघू शकता किती हिरवे झाडं आहेत आणि मस्त असे फ्रेश आहेत. आणि एवढंच ऊन येतं ह्या खिडकीतून, जेवढं त्या काचामधून ऊन येते ना तेवढंच त्या झाडांना ऊन भेटते. आणि तेवढ्यातच ते हिरवे असे मस्त झाडं राहतात, टवटवीत झाडं राहतात. आणि हॉलमधलं झाड आहे, आणि हे पण झाड किती हिरवं दिसते बघा. आणि प्रत्येक झाडाच्या खाली मी कुंडीखाली ना स्पंज ठेवते, जेणेकरून 8-8 दिवस पाणी जरी आपण नाही टाकलं तर ते परत स्पंजमधलं पाणी झाडांची मुळं असे शोषून घेतात. आणि त्या कुंडींना मी वेज पाडलेले आहेत, जेणेकरून त्यांना शोषून घ्यायला मदत व्हावी. आणि माती अशी वलसर राहिली की ते आपोआप सगळी क्रिया घडणार आहे. आणि मस्त जे खराब झालेले इथं पानं ते पण काढून गेले, कारण आता हॉल पण झाडून घेणार आहे मी. आणि हे पण बघा, प्रत्येक कुंडीमधली ही माती पाणी सुकून गेलेलं आहे, माती पूर्णपणे कोरडी पडलेली आहे. आणि हे आता सगळ्या झाडांना मी आता एकसारखं पाणी देणार आहे, पायऱ्यांवरच्या झाडाला पाणी दे. आणि घरामध्ये पाल मरून पडलेली आहे, आणि आता पाल जवळपास 4-8 दिवसाखाली मेलेली असणार आहे. आणि मला तर एवढी भीती वाटते उचलण्याची, कारण प्रत्येक वेळेस ह्यानी असतात सोबत, आणि मग उंदीर असू द्या, पाल, बेंडकुळी, कॉक्रोच असल्याची मला तर एवढी भीती वाटते. आणि आता ही मला उचलायची एवढी हिंमत तर करायली मी आता उचलायच्या वेळेला, कारण भीती जरी वाटली तर मला इथं 2 दिवस राहायचे आणखीन. आणि हे अशी ठेवून
कसं बरोबर नाही ना वाटत आपल्याला पण ते. आता हे मला कसं पण करून हिंमत दाखवून हे उचलावंच लागणार आहे. मी बघते आता कशी मी हिंमत आणते आणि कशी मी उचलते, कारण मला तर एवढी भीती वाटते. शिव 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 शिव. बापरे, गेलेली आहे पाल सुपलीमध्ये गेली. पाल सुपलीमध्ये घातलेली आहे. आता मी बाहेर नेऊन टाकून देते याला. काम फत्ते झाले आपलं. आणि ह्यांना पण नवल वाटणार आहे एवढी हिंमत दाखवली पाल उचलण्याची, कारण हे माझी पहिली वेळ असणार आहे की मी पाल स्वतःहून काढलेली आहे. आता पाठीमागचा एरिया स्वच्छ झाला आणि हॉल ते पण झाडून घेतलं आणि पायऱ्या झाडलेल्या आहेत. म्हणलं चला आता समोरचं अंगण झाडून घेता येते, कारण सगळ्यात जास्त धूळ तर समोर आले असते, कारण दारातून खूप मोठा रोड गेलेला आहे आणि सतत वाहनं सुरू असतात आणि जेवढे वाहनं जास्त जातील तेवढी धूळ जास्त येते. पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा ना समोर ही धूळ असतीच आहे, किती नाही म्हणलं तरी. आणि गेटच्या बाहेरचं पण स्वच्छ करून घ्यावं म्हणलं, कारण झाडाची पानं ही पडलेली होतीच आणि तिथं कागदी फुलांची झाडं लावलेली आहेत आणि त्याची पानं भरपूर गळतात. आणि साईडला पण ना दुसरे पण झाडं लावले, शोचे झाडं काही आहेत, काही नारळाचं झाड ते पण लावलेलं आहे. आणि ते मग सगळे 8 दिवसाची घाण असते ते आपल्या आल्या जरा स्वच्छ दिसलं ना आणि अंगण ते असं छान दिसलं की आपल्यालाही फ्रेश वाटते. आणि आल्या ते अगोदर माझं काम सुरू असते आणि खराब झालेले पानं त्याचे काढून घेत असते. त्याच्याशिवाय ना झाडांचं असं पोषण होतच नाही. खराब झालेले पानं लगेचच्या लगे काढायची मला तर एवढी सवय लागलेली आहे, जेणेकरून सगळे झाड छान राहतात. आणि हे कसं बेलाचं झाड आहे बघा, किती सुंदर पालवी फुटलेली आहे. श्रावण महिना चालू आहे आणि असे बेल खूप छान वाढलेलं आहे. हे दारातून बघा असे एवढे सतत वाहनं चालू असतात, त्याच्यामुळेच हे कसं धुळीचं प्रमाण एवढं असतं घरामध्ये आमच्या की बस. आणि साईडला मी नारळाचं झाड लावलेलं आहे. एक साईडला बेलाचं झाड आणि एक साईडला नारळाचं झाड. आणि बाहेर जाताना ना उजव्या हाताला मी बेलाचं झाड लावलेलं आहे, जेणेकरून आपण कुठल्या कामाला चाललो तर ते कामाला यश यावं ह्यासाठी. आणि हे कागदी फुलाची बघा किती फ्रेश दिसते. तर मला हे फुलं ना खूप आवडते, त्यांचे कलर पण खूप आवडतात. आणि प्रत्येक मोसममध्ये हे ना एवढे छान फुलं वाटतात, एवढं फ्रेश वाटतं ह्या फुलांमुळं. आणि माझा आठास आहे ते लावण्याचा त्याच्यामुळंच. आणि हे आपले 2 गाळे आहेत. हे आप्पाचा गाळा आहे, त्यांचा किराणा दुकान आहे. माझं पार्लर होतं ह्या ठिकाणी अगोदर 1 वर्षाखाली. बघा कसला अवतार झालाय, काही आवरणं झालेलं नाही, घर फक्त आवरणं झाले आता सगळ्या गोष्टी. आणि म्हणलं की बोर चालू करावी, कारण किती पाणी आहे ते माहीत नाही आता. आणि सगळ्यानंतर बाहेरचं पण धुवून काढायचं आहे मला. आणि इथं कसं गावाकडं सारखं लाईट जाण्याचा प्रॉब्लेम असते, त्याच्यामुळे एकदा टाकी भरून घेतली ना आपण पण निवांत होतो. त्याच्यामुळे म्हणलं की चला एकदा टाकीमध्ये पाणी सुरू केलं. आणि आता टाकीमध्ये वरच्या पण किती पाणी आहे ते पण पाहायचं आहे, जेणेकरून आपल्याला नंतर अडचण येऊन येईल. कसं वातावरण जरा पावसाचं असल्यामुळं कसं का खेड्यामध्ये लाईट एकदा जर गेली ना 1-1, 1.5 दिवस लाईटच येत नाही इथं. त्याच्यामुळं हे बघा हे लसूण घेऊन ठेवलेलं आपला, हे असं बांधून ठेवते मी, जेणेकरून. आणि गच्चीवर सहसा कोणी येत नाही, काही नाही. पाणी बघायचं, अर्ध्या टाकीच्या वर पाणी आहे. चला मग आता काही नाही, आता थोड्या वेळेस लागते, 10-15 मिनिटामध्ये टाकी भरून जाणार आहे आपली. आणि 2 टाक्या असल्यामुळे कसं 4-8 दिवस जरी नंतर पाणी नाही सोडलं तरी चालतंय. मस्त गच्चीवर आलो, पाणी पाहिलं. आता टाकी अर्ध्याच्या वर आलेली आहे आणि काही नाही, आता फक्त 15-20 मिनिटामध्ये ती भरून जाते. आणि 2 टाक्या असल्यामुळे थोडासा वेळ जरा जास्त लागते, बाकी काही नाही. आणि हे आपली दोरी आणि चिमटे आहेत, की धुणं जास्त असतं आल्यानंतर इथं मशीनला धुणं लावतो. तिकडून मी कपडे घेऊन येत असते, यांचे ड्रेस, सुनीचे ड्रेस, दीचे ड्रेस. आणि रोजचंच धुणं फक्त आम्ही तिथं सहसा धुते मी. आणि त्याच्यामुळं कसं एवढं तिथं आल्यावर जरा धुणं माझं जास्त असते. आणि आमचं ऐन रोडवर घर आहे, मस्त रोडच्या कडेला घर आहे. आणि करमत नाही असं अजिबात इथं होत नाही, कारण आपण गच्चीवर जरी येऊन उभारलो किंवा खाली जरी गेटच्या तिथं जरी बसलो तर करमणूक एवढी छान होती तिथं. कारण असं जास्त काही गरज भासत नाही कुणाची, कारण गाड्या येलेल्या चाललेल्या ह्या जरी आपण बघत बसलो तरी कधी वेळ निघून जाते कळत नाही. आणि तेवढा वेळही नसते समजा बसायला, पण जरी कधी आपल्याला वाटते ना की आपल्याला नाही करमायला लागलं, कोण बोलायला नाही सध्या,
असं कधी तर होतं आहे आपल्याला. त्यावेळेला मी गच्चीवर येऊन उभारत असते. एकतर फिरायचं, नाही तर सरळ मग दारामध्ये बसायचं गेटजवळ. आणि आमची इथं भाऊकीचे घर आहेत 2-3, तर त्या पण येऊन बसतात मग. आणि सगळेजण असं गप्पा गोष्टी होतंय सगळ्यांचं करणं आणि मस्त वेळ जाते. आणि खरंच इथं मला एवढं करमत आहे. पण आता बघू, 2 वर्ष आहेत आणखी. 2 वर्षानंतर यायचं आहे मग गावाकडंच, कारण दिदीचंही शिक्षण पूर्ण होतं आहे. दिदीची आता इंटर्नशिप सुरू होणार आहे आणि यांची पण आता 2.5 वर्ष ड्युटी राहिलेली आहे. आणि मग काय, मग यायचं वापस इथं. किती छान वाढलेला आहे हा. हे अशा मुळ्या आलेल्या आहेत ह्याच्या खाली, छोट्या छोट्या मुळ्या फुटलेल्या आहेत. आणि लावून पण आता 20-25 दिवस झाले त्याला. पहिला कसं जुनं झालेलं होतं, मग ते मनी प्लॅन मी चेंज केला, कारण ह्या दिवसात पटकन वाढ होते. आणि प्रत्येक वेळेस मी 8 दिवसाला आल्यानंतर त्याचं पाणी बदलण्यात येते. आणि कसं घरामध्ये अशी हिरवळ लावून टाकायचं, जेणेकरून पूर्ण हिरवळ आणि मध्ये एक लाल फूल फार सुंदर दिसते. कुणाला जर करायचं असं नक्की करू शकतात. हे असं दिसायला फार सुंदर दिसतंय. आणि आपलं किचन पण छान दिसतंय. अशा छोट्या छोट्या गोष्टीमधूनच मला किचन सजवायला आवडते. किचन, हॉल प्लॅन हे ओरिजिनलवाला मनी प्लॅन आहे. आणि हे गॅसच्या जवळ आपल्याला स्वयंपाक करताना आणखीन जवळ काहीतरी म्हणून मी आर्टिफिशियल मनी प्लॅन लावलेला आहे. आणि ह्यालाच फुलं मी चिटकून दिलेली आहेत. आणि कसं जवळ ग्रीनरी आपल्याला छान वाटते स्वयंपाक करता. डब्बा घेतलेला आहे मी, येताना डब्बा घेऊन आलेली आहे. आणि जास्वंदाचे फुलं घेतलेले आहेत की आता पारायणाच्या तिथं आपल्याला फोटोला थोडीशी व्हायला पण होतात. आणि मस्त यांची पूजा झालेली होती. मी येईपर्यंत पोथी वाचून झालेली होती. आणि ह्या वर्षी काय मी पारायण केलेलं नाही, कारण मला करायचं नव्हतं. आणि त्याच्यामुळं माझं ते आता ह्या वर्षीचं राहून गेलेलं आहे ते पारायण. आणि आता काही नाही, आता मग पूजा ही त्यांची जी पूजा आहे त्याच पूजेला फोटोला मी फुलं हे वाहून घेणार आहे. आणि उद्याच्याला जन्मदिवस आहे आमच्या देवांचा, आणि त्याच्यासाठी चालते मी घाटनांदूरला आज, कारण उद्याच्याला सकाळी 6 वाजता साजरा करायचा असते. जन्मकाळ हे सकाळचा 6चा असते, गुलाल उधळायचा असते सकाळी 6 वाजता. मग त्याच्यामुळंच म्हणलं की आदल्या दिवशी गेलं म्हणजे व्यवस्थित आपली पूजा ही होऊन जाते. आणि नंतर सगळे मिळून आम्ही जेवायला बसलो. आणि सगळ्यांनी खूप पदार्थ आणले होते, खूप टेस्टी पदार्थ होते सगळ्यांचेच. आणि खूप छान वाटलं. पोटभर जेवण झालेलं आहे. संध्याकाळी जेवायची अजिबात गरज वाटली नाही मला तर. आणि सगळे पदार्थ असे मस्त झालेले होते. आणि सगळे मिळून जेवायले ना, खरंच सगळेच पदार्थ खूप छान लागतात लागायला, पण प्रत्येक गोष्टीला टेस्ट असते म्हणल्यासारखं. आणि हे बघूनच अर्धं तर पोट भरून जातं एवढे सगळे पदार्थ. आणि खीर पण खूप मस्त झालेली होती, टेस्टी खीर होती, गोड होती. आणि मस्त पोटभर जेवणे झाले. आणि सगळ्यांनी आपले आपले आवरून घेतलं. आणि म्हणलं थोडेफार भांडे होते ते आम्ही दोघीनं जावाजावांनी आम्ही घासून घेतले. आणि तोपर्यंत दुसऱ्या जावेनी घर ते झाडून घेतलं. मग म्हणलं चला आता घरी थोडं पण. आत्ताच दळण झालं आणि आज भरपूर दळण केलेलं आहे. जवळपास आपण 15 किलो दळण स्वच्छ केलं आहे आज, नीट करून घेतलं. आणि लगेच दळून पण घ्यायचं आहे मला. आणि गावाकडं येण्याचं कारण तेच असते की जे राहिलेले कामं असतात म्हणजे आपल्याला लागणार आहे नंतर 8 दिवस दळण, त्याच्यासाठी म्हटलं चला नीट करून आणि लगेच दळून करून घेणार आहे मी. आणि कोट्याही इथं असल्यामुळे धान्य सगळं माझं इथंच असते गावाकडं. आणि एवढा कचरा निघाला आहे, एवढा कचरा आहे. मिठाचे खडे आहेत कारण साठव. व्हिडिओ आवडल्यास गीताच्या दुनियेला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.